लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी, ज्ञानोबारायांनी म्हटलंय. लक्ष्मी जी भगवंताला सोडून राहतच नाही. महाभारतामध्ये दोन पद्धती, लक्ष्मी या तत्वाचे दोन प्रकार केलेत. लक्ष्मी दोन प्रकारची असते. एक विष्णू लक्ष्मी आहे आणि एक राजलक्ष्मी आहे. महाभारतात त्याचा विचार आला. विष्णू लक्ष्मी ही कधीही भगवंताला सोडून राहत नाही. आणि आपल्याकडे जी लक्ष्मी येते ना, ती राजलक्ष्मी आहे, ती विष्णू लक्ष्मी नाही आहे. जी राजलक्ष्मी ही विष्णू लक्ष्मीची छाया मानली गेलेली आहे. ज्या लक्ष्मीला आपण चंचल म्हणतो ना, ती लक्ष्मी ही राजलक्ष्मी आहे. विष्णू लक्ष्मी कधीच चंचल नाही आहे. ती भगवंताशी अनन्य असल्यामुळे ती स्थिर आहे. तिच्या ठिकाणी चंचलत्व नाही आहे. ती भगवंताला सोडून राहतच नाही कुठे. भगवंताचा अवतार कोणताही असला तरी लक्ष्मी त्यांच्याबरोबर आहेच आहे. आपण कोणताही अवतार बघा, त्या त्या अवतारामध्ये लक्ष्मी त्यांच्याबरोबर आहेच आहे. रामावतारामध्ये सीतेच्या रूपाने लक्ष्मी आहे. कृष्ण अवतारामध्ये रुक्मिणीच्या रूपानं लक्ष्मी आहे. अहो, ज्या अवतारामध्ये भगवंताचा विवाह झालेला नाही त्या अवतारामध्ये सुद्धा लक्ष्मी. वामन अवतार, या वामन अवतार अष्टवर्षीय अवतार आहे. 8 वर्षाचे भगवान वामन अवतारामध्ये प्रकट झाले. या अवतारामध्ये लक्ष्मीचा काय संबंध आहे? ते तर ब्रह्मचर्य व्रताने राहिले. पण वामन अवतारामध्ये भगवान आले तेव्हा हातामध्ये जी छत्री घेऊन आले, त्या छत्रीच्या रूपानं लक्ष्मी त्यांच्याबरोबर राहिली.